नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय अळूची वडी. परफेक्ट रोल कसा करायचा, याबरोबरच वडी अजिबात तेलकट न होता कुरकुरीत होण्यासाठी आज मी भरपूर टिप्स तुम्हाला सांगणार आहे. चला तर वेळ न घालवता लगेचच अळूची वडी बनवायला सुरुवात करूया माझ्या पद्धतीने. तर इथे मी 5 अळूची पानं घेतलेत. ही मी आधी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर साध्या पाण्याने धुवून पुसून घेतलेत. आता वडीची पानं कशी ओळखायची ते पाहूया. तर वडीची पानं अशी ही थोडीशी गडद हिरव्या रंगाची असतात, पाहू शकता. याबरोबरच याचा जो देठ असतो तो असा डार्क ब्राऊन असतो, पहा, अगदी गडद देठ असतो याचा. तर ही अशी वडीची पानं घ्यायची आहेत. आता याची जी शीर असते ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर इथे सुरीने पहा मी ही जी शीर आहे ती कट करून घेते, म्हणजे आपण जेव्हा वडी तयार करू, याची रोल बनवू, तेव्हा तो निघणार नाही की आपल्याला व्यवस्थित असा रोल त्याचा बनवता येईल. तर अशी मी शीर याची कट करून घेतली. आता लाटण्याने ही आपल्याला शीर अशी प्रेस करून घ्यायची आहे. पाहू शकता, अशा प्रकारे सगळ्या पानांच्या आपल्याला शिरा प्रेस करून घ्यायच्यात लाटण्याने. तर इथे पहा, सगळी पानं अशी मी तयार करून घेतलेत. आता ही पानं आपण बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया. तर इथे आता मी एक कढई गॅसवरती गरम करत ठेवली आहे. यामध्ये 1 कप बेसन घालायचं आहे. तर वजनाने साधारण 200 ते 250 ग्राम असेल. आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला फक्त हे थोडंसं हलकं होईपर्यंत भाजायचं आहे. यामुळे आपली वडी अजिबात तेलकट होत नाही. तुम्ही कोणतेही पकोडे किंवा भजी बनवायच्या आधी असं बेसन जर भाजून घेतलं तर त्यामुळे कुठलाही पदार्थ तेलकट होणार नाही. तर इथे पहा, हे पीठ मी अगदी 2 ते 3 मिनटं असं भाजून घेतलं. आता हे असंच आपण बाजूला ठेवून देऊया थंड होण्यासाठी. तोपर्यंत एक वाटण तयार करूया. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये 8 ते 10 पाकळ्या लसूण घालायचं आहे. यानंतर आलं घालायचं आहे, तुकडे करून घेतले आलं. याबरोबरच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घालते. आता हे आपण वाटून घेऊया. तर पाणी न घालता हे असं वाटण मी तयार करून घेतलं आहे. वाटण आता बाजूला ठेवूया. इथे मी साधारण 2 चमचे चिंच अर्धी वाटी पाण्यामध्ये 15 मिनटासाठी भिजत ठेवली होती आणि मग 15 मिनटानंतर मी पूर्ण चिंच पिळून घेतली. असा हा चिंचेचा कोळ तयार करून घेतला आहे. यामध्ये आता 2 चमचे गूळ घालायचं आहे. गूळ मी चिरून घेतला आहे. गूळ पूर्ण यामध्ये विरघळवायचा आहे. तर हा असाच आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे गूळ पूर्ण विरघळेल. तोपर्यंत इथे पीठ तयार करून घेऊया. तर हे पीठ पूर्ण आता थंड झालं आहे. यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपली अळूची वडी अगदी कुरकुरीत व्हायला मदत होईल. यानंतर यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ते सगळं घालायचं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा भाजलेली धनेजिरे पूड घालते. यानंतर 2 चमचे सफेद तीळ घालायचे. त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घातला आहे. पाव चमचा हळद घातली. यानंतर पाव चमचा गरम मसाला घातला. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे लाल तिखट घातलं. यानंतर इथे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. याबरोबरच यामध्ये मी पाव चमचा हिंगसुद्धा घातला होता. आता यामध्ये आपण जो चिंचेचा कोळ तयार केला होता तो यामध्ये पूर्ण घालायचा आहे आणि यामध्येच आधी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण पाणी घालू. तर मस्त अशी आंबट गोड तिखट अशी ही वडी होते. आता यामध्ये पाणी घालूया आणि हे पीठ असं तयार करून घेऊया. हे कितपत आपल्याला घट्ट करायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर इथे पाहू शकता, थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ असं तयार करून घेतलं आणि चमच्याने पहा एकत्र असं पडतं आहे. इतपत आपल्याला हे घट्ट पीठ हवं आहे. तर इथे आता मी एक पान घेतलं आहे. यावरती
पीठ लावून घ्यायचं आहे. तर माझी जी 5 पानं होती त्यातलं सगळ्यात मोठं पान मी आधी घेतलं आणि त्यावरती असं सगळीकडे एकसारखं पीठ लावून घेतलं. यावरती आता दुसरं पान ठेवायचं आहे. तर सगळ्यात मोठं पान खाली, त्याच्यानंतर थोडं छोटं, त्याच्यानंतर थोडं छोटं, असं करत आपल्याला पानं एकावर एक रचून घ्यायची आहेत. तर पानावरती असं पीठ लावून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पीठ करू नका. जास्त घट्ट असेल तर आपल्याला व्यवस्थित पसरवता येणार नाही आणि जर जास्त पातळ असेल तरीसुद्धा ते पानावर राहणार नाही. त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित असं तयार करून घ्या. तर इथे पहा सगळी पानं मी एकावर एक अशी लावून घेतलेत. आता आपण फोल्ड करूया. तर असे दोन्ही कॉर्नर या पानाचे असे फोल्ड करून घ्यायचे, सेंटरपर्यंत प्रेस करून घ्यायचे असं. आता यावरती पुन्हा पीठ लावायचं आहे, म्हणजे आपण जो रोल बनवू तो व्यवस्थित असा राहील, निघणार नाही. हे अगदी पिठाला चिटकून राहील. तर असं दोन्ही बाजूला पीठ लावून घेतलं. आता कडेने सुद्धा असं आपण फोल्ड करूया. दोन्ही बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि आता यावरती सुद्धा आपण पीठ लावून घेऊया. तर असं प्रत्येक फोल्डवरती आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. आता ही जी वरची बाजू आहे टोकाची ती सुद्धा फोल्ड करून असा पहा आपला चौकोन आता तयार झाला आहे. तर यावरती सुद्धा पीठ लावते. आता हे आपण फोल्ड करूया, याचा रोल तयार करून घेऊया. तर इथे पाहू शकता शक्य तेवढं असं टाईट असा रोल तयार करायचा. अजिबात हवा त्याच्यामध्ये जाऊ द्यायची नाही आपल्याला. असे जे कॉर्नर बाहेर आले ते सुद्धा आपण आतमध्ये फोल्ड करून घेतले आणि मस्त असा आपला हा रोल तयार झाला आहे. पहा अगदी घट्ट असा रोल तयार झाला आहे. तर या साईडला सुद्धा आपण पीठ लावून घेऊया. तर इथे असं दोन्ही बाजूला मी पीठ लावून घेतलं. आता हा रोल आपण वाफवून घेऊया. तर इथे मी एक चाळण घेतले आणि ही चाळण मी आधी तेलाने ग्रीस करून घेतले, वडी यामध्ये चिटकू नये म्हणून. आता यामध्ये हा आपला वडीचा रोल ठेवायचा आहे. आता आपण वाफवून घेऊया वडी. तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. यावरती ही चाळण ठेवायची आणि झाकण ठेवून हा रोल आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी वाफवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर इथे साधारण 20 मिनटं झालेत आणि पहा हा रोल छान वाफवून तयार आहे. पानाचा रंग बदलला आहे, म्हणजे ही वडी तयार आहे. तर इथे आपण एक सुरी अशी घालून बघूया. तर ही सुरी पहा अगदी क्लीन येते, म्हणजे आपला हा रोल आतपर्यंत छान शिजला आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि ही वडी आता पूर्ण थंड करून घेऊया. तर इथे पहा वडी पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करायचे. इथे मी सुरी घेतली, सुरीला मी तेल लावून घेतलं आहे आणि आता हलक्या हाताने आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या. तर शक्य तितक्या पातळ करून घ्यायच्या, म्हणजे छान कुरकुरीत होतात वड्या. तर इथे पहा मस्त अशी वडी तयार झाली. तर ह्या वड्या तुम्ही फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकता. आज आपण डीप फ्राय करतो आहे. तर इथे पहा याचे लेयर्स तुम्ही पाहू शकता, किती मस्त लेयर्स आले आहेत. तर इथे या वड्या सगळ्या मी अशा कट करून घेतल्यात.
आता आपण ह्या फ्राय करूया. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल जास्त कडकडीत गरम करू नका, मीडियम असं गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये वडी सोडायची आहे. आता मीडियम फ्लेमवरती आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. अजिबात हा रोल आपला सुटत नाही, ही वडी आपली तेलामध्ये सुटत नाही. पहा, अगदी मस्त अशी आपली अळूवडी तयार होते आणि खूपच क्रिस्पी होते. आपण यामध्ये जे आपण तांदळाचं पीठ घातलं आहे त्यामुळे क्रिस्पी होते. त्याचबरोबर आपण बेसन भाजून घेतलं त्यामुळे वडी अजिबात तेलकट होत नाही ही. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा वडी नक्की ट्राय करून पहा. तर ह्या वड्या पहा मस्त अशा गोल्डन ब्राऊन फ्राय करून झाल्यात. यातलं तेल निथून आपण काढून घेऊ. पाहू शकता ह्या वड्या किती छान दिसत आहेत, लेअरसुद्धा किती मस्त आलेत. तर इथे आता वडी मी काढून घेते. तर ही मस्त अशी आपली अळूवडी तयार आहे. आंबट, गोड, तिखट अशा मस्त चवीची कुरकुरीत अशी वडी नक्की करून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.